मन शांत असतानाही शरीर का थकलेलं वाटतं? कधी कधी असं होतं, डोक्यात फार विचार नसतात, काही टेन्शनही नसतं, तरीही शरीर जड वाटतं. उठायचं मन होत नाही, ऊर्जा नसल्यासारखी वाटते आणि लगेच मनात प्रश्न येतो, मी एवढा का थकलोय? मी काही केलंच नाही आज. खरं सांगू का? हे आळस नाही, ही कमजोरी नाही. आज आपण एक खूप शांत पण खोल गोष्ट समजून घेणार आहोत. मन शांत असतानाही शरीर थकलेलं का वाटतं? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. आपण नेहमी असं समजतो, थकवा म्हणजे कामामुळे होतो. पण अनेक वेळा थकवा कामामुळे नसतो. तो मनात साठलेल्या गोष्टींमुळे असतो. जरा स्वतःकडे बघा. तुम्ही दिवसभर घर, लोक, जबाबदाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टी सगळं सांभाळत असता. पण किती वेळा तुम्ही म्हणता, चालेल, मी ऍडजस्ट करेन. नको विषय वाढवायला. मी बघते, मी करते. हे शब्द खूप साधे वाटतात. पण शरीरासाठी हे शब्द म्हणजे स्वतःला थोडं थोडं बाजूला ठेवणं. आता पहिलं खरं कारण समजून घ्या. कारण एक भावनिक थकवा. तुम्ही दिवसभर खूप काही मनात धरून ठेवता. दुखावलेला एक शब्द, न बोललेली नाराजी, कोणावरचा राग, स्वतःबद्दलची शंका. तुम्ही ते बाहेर दाखवत नाही, पण शरीर ते सगळं धरून ठेवतं. म्हणून थकवा दिसत नाही, तो आत साठतो. आता दुसरी खूप महत्वाची गोष्ट, तुमचं शरीर थकलेलं नसतं, तुमचं नर्वस सिस्टीम थकलेलं असतं. म्हणजे काय, तुमचं मन शांत असतं, पण शरीर अजूनही रेडी मोडमध्ये असतं. जणू कधी काही होईल सांगता येत नाही. सावध राहा, सगळं सांभाळायचं आहे. म्हणजे थकवा कामामुळे नसतो, तयारीमुळे असतो. ही गोष्ट फार लोकांना माहीत नसते. कारण दोन, सतत अलर्ट मोड. काही लोक कायमचं स्वतःला सावरून ठेवतात. ते फार मोकळे होत नाही, फार रिलॅक्स होत नाही. कारण आतून एकच भावना असते, मी मजबूत राहायलाच हवं. पण शरीराला कळतं, तुम्ही खूप दिवस स्ट्रॉंग राहिलेले आहात. आता एक खूप खोल गोष्ट समजून घ्या. ताण आधी शरीरात उतरतो, नंतर मनात. म्हणजे आज तुमचं मन शांत आहे, पण शरीर अजूनही कालच्या, मागच्या आठवड्याच्या, मागच्या महिन्याच्या ताणातून बाहेर आलेलं नसतं. म्हणूनच मन शांत असतं, पण अंग थकलेलं वाटतं. कारण तीन, रेस्ट म्हणजे रिकव्हरी नसते. एक महत्वाची चूक आपण करतो. आपण म्हणतो, आज मी बसलो होतो, आज मी काही केलंच नाही. पण मन पूर्ण वेळ चालू असतं. फोन, लोकांचे प्रश्न, घरातले विचार, पुढचं काय, शरीर बसलेलं असतं. पण मन अजूनही काम करत असतं. म्हणून शरीराला खरी विश्रांती मिळत नाही. आता इथे एक छोटं वळण आहे. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. आज तुम्ही किती वेळा स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी स्वतःला मागे ठेवलं? चालेल, मी बघते, माझं नंतर. जर तुमचा दिवस असा गेला असेल, तर शरीर थकणारच, कारण शरीराला माहीत असतं. आज तुम्ही किती वेळा स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी स्वतःला मागे ठेवलं? चालेल, मी बघते, माझं नंतर. जर तुमचा दिवस असा गेला असेल, तर शरीर थकणारच, कारण शरीराला माहीत असतं, आज पुन्हा आपण स्वतःपेक्षा सगळ्यांना पुढे ठेवलं. कारण चार, आत दडपलेली भावना. सगळ्यांना रडता येत नाही, सगळ्यांना बोलता येत नाही. काही लोक शांत होतात, काही लोकांना वाटतं खूप स्ट्रॉंग आहे ही व्यक्ती, पण आत भावना अडकलेली असते. राग, दुःख, निराशा, थकवा, हे सगळं शब्दात न येता शरीरात उतरलेलं असतं. म्हणून शरीर जड होतं. आता एक खूप महत्वाची गोष्ट, तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध काम करत नाही. ते तुमच्यासाठीच सतत जागं असतं. ते खूप दिवसांपासून खूप काही उचलत आलं आहे. आणि म्हणून एक ओळ मनात ठेवा, कधी कधी शरीर थकत नाही, ते थांबायला सांगत असतं. अजून एक खूप खोल गोष्ट समजून घ्या. मन एकदम शांत होऊ शकतं, पण शरीर हळूहळू शांत होतं. कारण शरीराला सुरक्षित वाटायला वेळ लागतो. तुम्ही अचानक रिलॅक्स केला तरी शरीर म्हणतं, थोडा वेळ दे अजून. म्हणूनच काही लोकांना सुट्टीतही थकवा जाणवतो, कारण ते पहिल्यांदाच थांबलेले असतात. आणि इथे खूप महत्वाचं सत्य आहे, ज्या लोकांना शरीराचा थकवा जास्त जाणवतो, ते लोक कमजोर नसतात, ते लोक संवेदनशील असतात, जबाबदार असतात, इतरांचा विचार करणारे असतात, आणि सगळ्यात महत्वाचं, ते लोक स्वतःपेक्षा सगळ्यांना आधी ठेवणारे असतात. आज मी तुम्हाला काही टेक्निक देणार नाही, काही बदल करायला सांगणार नाही, फक्त एक छोटं इनर शिफ्ट. पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल, आज खूप थकलेलं वाटतं, तेव्हा स्वतःला इतकंच सांगा, माझं शरीर कमजोर नाही,
माझं शरीर खूप दिवस स्ट्रॉंग होतं. आणि शेवटी जर तुम्ही इथपर्यंत शांतपणे ऐकलं असेल तर एक गोष्ट नक्की समजा, तुमचं मन शांत आहे म्हणजे तुमची लढाई संपली आहे असं नाही, पण तुमचं शरीर अजूनही ती लढाई सोडायला शिकत आहे. म्हणून आज स्वतःवर राग करू नका. आज फक्त एवढंच लक्षात ठेवा, मन शांत असतानाही शरीर थकलेलं वाटणं हे अपयश नाही, हे एक संकेत आहे. तुमचं शरीर म्हणतंय, मी अजूनही तुझ्यासाठी उभा आहे, पण थोडा आधार मला पण हवा आहे. हेच आहे खरं सायकोलॉजी. थँक यू.